माध्यमातून एक 5 झाडं लावली जात आहेत. एक चांगला उपक्रम म्हणेन. सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती करेन आपला एक एक्स्ट्रा प्लेयर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचंय. दोन्ही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये लिपणी या संघाचे. स्ट्रायकिंगला कुणाल आणि नॉन स्ट्रायकिंगला रणजित आणि बॉलिंग मार्क सज्ज आहे स्वतः कर्णधार रोहन. हा सामना 3 षटकांचा. पहिलं षटक पॉवर प्ले 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक. फिल्डिंग प्लेसमेंट पाहिली ऑन साइडला डीप स्क्वेअरला 1 क्षेत्ररक्षक आहे आणि एक मिड विकेट मध्ये 1 क्षेत्ररक्षक आहे. सामना सुरू होतोय. या दोन्ही टीमसाठी एकदा जोरदार टाळी वाजले पाहिजेत. लिपणी विरुद्ध फलानी या दोन टीम मध्ये हा सामना रंगलाय. पहिलाच बॉल या सामन्यातील रोहन टू कुणाल. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. थोडीशी हलकीशी अपील केली आहे पण पंचांचा निर्णय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सने सुरुवात झाली आहे. एका धाव्याने इथे श्री गणेशा झालाय. लिपणी या संघाचं एक यजमान संघ आहे तर दुसऱ्या बाजूला एक पाहुणा संघ आहे. ही लढत एक चांगली लढत सर्व रसिक प्रेक्षक इथे पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सज्ज आहे बॉलिंग ट्रॅकवर रोहन. या संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केली. एक पॉवर प्ले मध्ये षटक टाकणे थोडस कठीण असतं पण ही किमिया या गोलने साधली आहे. पुढचा बॉल हो यावेळी कट केलाय. अगदी गॅप मधून चाललाय. बॉल चाललाय थर्ड मॅन रिझन मध्ये. पहिला चौकार. अगदी पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकला होता. लेट कट केलाय. बॅकफुटला जाऊन अगदी गॅप मधून बॉल चाललाय. अगदी विकेट कीपर आणि थर्ड मॅनचा जो प्लेअर होता त्याच्या मधून हा बॉल गेलाय आणि या चौकार टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 5. चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती लिपणी या संघाची. दुसरा बॉल पुन्हा एकदा सज्ज झालाय रोहन. समोर असेल कुणाल. त्याच्या बॅटमध्ये एक चौकार आलाय. हो यावेळी कट ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचाचा निर्णय व्हाईट बॉल. अजून एक आणखीन एक एक्स्ट्रा रन्स टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. टीमची धावसंख्या पोहोचली 6 वर. हा सामना महत्वाचा असेल दोन्ही टीमसाठी. एकच बॉल टाकून झालाय. पहिलाच बॉल वाईट त्यानंतर चौकार आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉल. पहिलं षटक पॉवर प्लेचा चांगला उपयोग केला पाहिजे ते फलंदाज आणि ही संधी आहे ही दोन्ही बॅटरला. इथे ऑन साइडला खेळलाय. अगदी मिडल मध्ये फिल्डर आहे. थोडसा फ्लंबच झाला. जर निश्चितपणे डायरेक्ट फील्ड केला असता थ्रो केला असता तर धोक्याची घंटा वाजली असती ती कुणालला. पण इथे सिंगलने टीमची धावसंख्या पुढे सरकेल. टीमची धावसंख्या 7. सध्या पहिलं षटक सुरू आहे. 2 बॉल मध्ये 7 धाव बनवलेत. आता स्ट्रायकिंगला रणजित. पहिल्या सामन्यात थोडासा अपयश राहिला होता. या सामन्यात कुठेतरी अपेक्षा असतील आपल्या टीम कडून. एक चांगला फलंदाज आहे रणजित. हो यावेळी चांगला फटका खेळला आहे. चेंडू हवेत आहे. मिडॉनचा फिल्डर आहे पण इथे झेल सुटलाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि अगदी काय कल्पकता दोन्ही बॅटर मध्ये. अगदी जिथे 2 धाव होते ते 3 धाव कंप्लीट केलेत. या 3 धाव टीमची धावसंख्या पोहोचली 10. अगदी बराच काळ चेंडू हवेत होता. अगदी उलट्या दिशेने क्षेत्रशः होता आणि ते थोडस झेल टिपणं थोडस कठीण असतं आणि हेच चित्र इथे पाहायला मिळालं. इथे झेल सुटलाय आणि टीमची धावसंख्या पोहोचली 10. दुहेरी अंकात प्रवेश केलाय. आता स्ट्रायकिंगला बॅटर कुणाल ज्याने 2 बॉल फेस केलेत. 2 बॉल मध्ये 5 धाव बनवलेत. पुढचा बॉल रोहन. यावेळी तितकंसं कनेक्शन नव्हतं. थ्रो केलाय पण स्वतःला झोकून दिलंय. अगदी थोडीशी घाई करतायत. थोडसे अग्रेसिव्ह क्रिकेट इथे पाहायला मिळतंय रणजितच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर 10. पहिल्या षटकामध्ये 4 बॉल टाकून झाले. 4 बॉल मध्ये 10 धावा बनवलेत. रोहन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर
आणि या स्पर्धेमध्ये एक चमकदार कामगिरी केली आहे रोहन यांनी. यावेळी चांगला फटका अगदी लॉंग ऑफच्या रिजन मधून वन बाउन्स सीमा थोडस पद लालित्य दाखवलं. अगदी इनफिल्डच्या डोक्यावरून हा फटका खेळला अगदी लॉंग ऑन रिजन मध्ये आणि या चौकाने टीमची धावसंख्या पोहोचली 14 वर. पूर्णपणे लय मध्ये आहे फलंदाज कुणाल. त्याला पूर्णपणे सूर सापडलाय या सामन्यामध्ये. 2 त्याने चौकार ठोकलेत. शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधील या पहिल्या षटकातील पॉवर प्ले मधील शेवटचा बॉल या ओव्हर मधील रोहन टू कुणाल. हो यावेळेस चांगला फटका स्ट्रेट ऑन द ग्राउंड. चेंडू हवेत आहे. लॉंग ऑनचा फील्डर येईल आणि चांगला जेल टिपलाय. अगदी धावत जाऊन हा जेल टिपलाय. पहिला फलंदाज पास झालाय तो म्हणजे लिपणी या संघाचा कुणाल. पहिल्या षटकाखेर लिपणी या संघाची धावसंख्या 1 गडी बाद 14. आता येणारे 12 बॉल असतील या पहिल्या इनिंग मधील. आता बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय गोलंदाज मार्कवर ओमकार. श्री गणेशाचं दुसरं रूप. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल रणजित आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला नवीन बॅटर ऋतिक जो मागील सामन्याचा हिरो ठरला होता तो फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला. थोडस क्षेत्रक्षण विस्तारत आहे. दुसरं षटक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्रक्षक. दुसऱ्या ओव्हर मधील पहिला बॉल टाकेल. जवान साइडला फिल्डिंग प्लेसमेंट पाहिली. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 3-4 क्षेत्रक्षक. एक डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट एक काऊ कॉर्नर. पहिला बॉल दुसऱ्या ओव्हर मधील राईट आर्म ओव्हर द विकेट ओमकार. ओहो चांगला बॉल अगदी बीट करून चालला होता बॉल. अगदी विकेट किपर बीट केला होता पण थर्ड मॅनला एक फील्ड केला जातोय आणि ते एकच धाव मिळेल. एका धाव टीमची धावसंख्या पोहोचली 15. 15 धावा स्कोर बोर्डवर. आता स्ट्रायकिंगला ऋतिक ज्याने मागे सामन्यामध्ये हाहाकार माजला होता. तब्बल 4 बॉल मध्ये 4 षटकार ठोकले होते. तोच फलंदाज या सामन्यात देखील अपेक्षा असतील. वन साइडला खेळलाय. अगदी काऊकरांचा क्षेत्ररक्षक येतोय बॉलवर. तोपर्यंत सिंगल धावा इथे कंप्लीट केले होते. एका धावेत टीमची धावसंख्या पोहोचली 16 वर. 16 धावसंख्या स्कोर बोर्डवर. 2 बॉलचा खेळ संपलाय दुसऱ्या ओव्हर मध्ये. 2 बॉल मध्ये 2 धावा दिलेत. कुठेतरी धावगतीला रोखलंय ते गोलंदाज ओमकार याने. तिसरा बॉल या ओव्हर मधील हो स्लोवर बॉल. अगदी चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे तंत्र आत्मसात केलं आणि इथे बॉल चांगला बॉल टाकलाय आणि इथे लेग बाय स्वरूपात टीमच्या टोटो मध्ये 1 धावा ऍड होईल. टीमची धावसंख्या पोहोचली एका धावेने 17. आता पूर्णपणे जबाबदारी दोन्ही बॅटर रणजित आणि ऋतिक. कुणासारखा मोहरा डगआउटच्या दिशेने परतलाय. तर ऋतिक मागील सामन्यामध्ये जो खेळ केला त्याच खेळाची अपेक्षा आपली टीम करत असेल.
यावेळी लेग स्टंपच्या बाहेर पंचाचा निर्णय, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सने टीमची धावसंख्या पुढे जाईल. टीमची धावसंख्या पोहोचली 18. थोडस इथे धावसंख्या रोखून धरलेत. थोडस संयमी खेळ पाहायला मिळतोय दोन्ही बॅटर कडून, पण इथे आक्रमक होणे गरजेचं असेल. हो, यावेळी बॉल सोडलाय. पंचांचा निर्णय देखील आलाय, व्हाईट बॉल. हे एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्या पोहोचली 20 वर. थोडस आशाळभूत नजरेने पाहिले, डोळे विस्पारले होते गोलंदाजाने, पण पंच कोणताही अन्याय होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेत आहेत. कारण या स्पर्धेमध्ये एक चांगली पंचगिरी इथे पाहायला मिळत आहेत. अचूक डिसिजन त्यांनी दिलेत या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल, हाफ ट्रॅकर, तितकंसं कनेक्शन नव्हतं. आणि मिड विकेटचा फिल्डर बॉलवर येईल. हो, थोडंसं फ्लंबल पाहायला मिळतं. अगदी बॅकअप 2 फिल्डर यांनी चूक केली होती, पण तिसरा बॅकअप इथे होतं, त्यामुळे ते 2च धावा मिळतील. या 2 धाव टीमची धावसंख्या पोहोचली 21 धावसंख्या झाली आहे. धावसंख्या. पुढचा बॉल, यावेळी बॉल सोडलाय, पण पंचांचा निर्णयावर कोणताही इम्पॅक्ट नाहीये. चांगला बॉल, अगदी अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला होता, इथे बॉल डॉट. चांगली गोलंदाजी, अगदी वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला आणि ते यशस्वी झालाय गोलंदाज ओमकार. आणि खऱ्या अर्थी लिपणी या संघाच्या धावगतीला थोडस रोखलंय. धावसंख्या स्थिर आहे 21. पुढचा बॉल, स्लोवर बॉल, अगदी पायावर बॉल टाकलाय. काय गोलंदाजी, कौतुक करावं गोलंदाज ओमकार यांचं. या ओव्हर मध्ये फक्त 7 धावा खर्च केलेत आणि अगदी सामन्यात पूर्णपणे पलटवार केलाय आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाखेर लिपणी या संघाची धावसंख्या 1 गडी बाद 21. तिसरा ओव्हर, आता अंतिम षटक. हे षटक निर्णायक असेल दोन्ही टीमसाठी, कारण 2 षटकांमध्ये विचार केला 21 धावा. कुठे ते धावा होणे गरजेचं असेल तर 35-40 धावा तरी बनवावे लागतील या मॅच मध्ये. आता तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल. प्रितेश बॉलिंग मार्कवर. हो, यावेळी चांगला फटका, अगदी बॉलला भिरकावलाय, बॉलला पाठवलाय सीमारेषे बाहेर. लाईन खराब होती, लेग स्टंपच्या बाहेर होते आणि त्याचा फायदा उचलला तो फलंदाज रणजित. षटकार टीमची धावसंख्या 27. पुढचा बॉल, प्रितेश मागील सामन्याचा हिरो. पुन्हा एकदा सेम रिप्ले आणि सेम फटका, बॉलला पाठवलाय 1 बाउंस सीमा. अगदी सेम चूक इथे केली आहे गोलंदाज प्रितेशाने. जर पहिल्या इनिंगचा खेळ पाहिला ना, पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा कमी आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा येत आहेत, असं समीकरण इथे पाहायला मिळतंय. टीमची धावसंख्या 31 स्कोरबोर्डवर. अजूनही या ओव्हरमध्ये 4 बॉल शिल्लक आहेत. तब्बल 14 चेंडूचा खेळ संपलाय. 14 चेंडूमध्ये 31 धावा बनवलेत. एक चांगले स्कोर म्हणावे लागेल, चांगली धावसंख्या म्हणावी लागेल
ती लिपणी या संघाची. पुढचा बॉल प्रितेश समोर असेल. रणजित यावेळी तितकंसं कनेक्शन नव्हतं आणि इथे विकेट किपरने झेल टिपलाय. इथे फलंदाज बाद झालाय. रणजित सारखा मोहरा इथे बाद झालाय. दुसरा फलंदाज बाद झालाय. रणजितने आपलं काम केलंय. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय. दुसऱ्या बाजूला प्रीतेशचं मी कौतुक करेन कारण 1 षटकाने 1 चौका देण्यात चांगलं कमबॅक केलंय आपल्या टीमसाठी. प्रेशराइज झालं होतं पण तितकंसं चांगलं कमबॅक केलंय आपल्या टीमसाठी. कारण मोठी मॅच आणि मोठ्या मॅच साठी हा खेळाडू जाणला जातो तो म्हणजे प्रीतेश. पुढचा बॉल नवीन बॅटर असेल अक्षय. या ओव्हर मधील चौथा बॉल असेल. यावेळी शपळवून खेळलाय अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 बाउन्स कलेक्ट केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल पण इथे थांबवलंय फलंदाज ऋतिक याने. त्याने सांगितलंय पुढचे 2 बॉल मिस खेळणार आणि एका धावेने टीमची धावसंख्या पोहोचले 32. हे 2 बॉल निर्णायक असतील लिपणी या संघासाठी कारण 40 धावा हे झाल्याच पाहिजेत या मॅच मध्ये. पुढचा बॉल टाकेल समोर असेल ऋतिक. हाफ ट्रॅकर तितकंसं कनेक्शन नव्हतं. झेलची संधी आणि अगदी काय झेल टिपलाय. या खेळाडू टाळे वाजलेच पाहिजेत. अगदी धावतून हा झेल टिपलाय. अप्रतिम. या सामन्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरलाय मागील सामन्याचा हिरो. आता नवीन बॅटर सागर. शेवटचा बॉल असेल या इनिंग मधील या पहिल्या इनिंग मधील पहिल्या डावातील शेवटचा बॉल. समोर असेल बॅटर सागर. हो फुल टॉस. इथे बॉल जगलाय बीट करून 1 बाउन्स मारे का पार चौकार पण थोडस शेवटचा बॉल पाहिला अगदी फुल टॉस होता कमरेच्या वर होता पण फलंदाजाने तो पॉपिंग क्रीज सोडल्यामुळे इथे पंचाने निर्णय दिलाय इट इज अ व्हॅलिड बॉल आणि ह्या चौकाराने टीमची धावसंख्या पोहोचली 37 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये असेल 3 ओव्हर मध्ये 37 धावा हे बनवावे लागतील ते फलाने या टीमला 18 बॉल मध्ये 37 धावा हे बनवावे लागतील दुसरा इनिंगचा खेळ सुरू होईल तोपर्यंत ऐकूया आपण डीजेचं एक सुमधुर संगीत आहे तर सर्व महिलांचं मी वर्षा दुर्गावले स्वागत करते मंगलमूर्ती चषक 2024 मध्ये तर आपण काही बायकांना विचारूया की आजचं हे आयोजन कसं वाटतंय तुम्हाला पिंकी ताई अरे कोणीतरी बोला आजचं आयोजन कसं वाटतंय तुम्हाला आजचं आयोजन कसं वाटतंय आपण यंग मुलांपासून सुरुवात करू कसं वाटतं एकदम सुंदर अशा छान प्रकारे आयोजन केलेलं आहे सगळी व्यवस्था एकदम सुंदर आहे खाण्यापिण्यापासून आणि प्रत्येक खेळाडू जे इकडे आलेले आहेत त्यांची सुद्धा सेवा करण्यात येत आहे
आणि महिला मंडळांचं सुद्धा चांगल्या प्रकारे स्वागत केले, त्याच्याबद्दलही सुद्धा आम्ही सगळे धन्यवाद करतो. आणि जेवढे पण इकडे खेळाडू इकडे आलेले आहेत, उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही ग्रामस्थ सगळे मंडळ स्वागत करतो आणि धन्यवाद करतो. जे पण विजयी ठरतील त्यांना आमच्या सगळ्यांकडून शुभेच्छा असतील. आणि असंच हा जो चषक मंडळ स्थापित केलेला आहे क्रिकेटचा, तो असाच वर्षानुवर्ष चालू राहू दे, हीच आम्ही नम्र विनंती करतो. धन्यवाद. मीनाक्षी ताई, आजच्या आयोजनाबद्दल 2 शब्द, जास्त नाही, फक्त 2 शब्द. आपण तुम्ही तयार राहा, मी परत येते तुमच्याकडे. तोपर्यंत आपण इथे विचारूया, तुमचं मनोगत 2 शब्दात व्यक्त करा. हे 2 शब्द, 2 कम ऑन, यू कॅन. असं आपल्या महिला असं थोड्या बोरिंग वाटतायत आज, का काय आलं, मजा येत नाहीये का तुम्हाला? हॅलो, या मॅच नंतर जे मॅच होणार आहे, पहिला सेमीफायनलचा थरार मड अडखळ आणि आमचेत या 2 टीमच्या दरम्यान होणार आहे. ते 2 टीमचे कॅप्टन्स आपण टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. हे बोरिंग लोक आहे यार, तुम्ही बोलायचं तसंही तुम्ही दिसणार नाही, तुमचा फक्त आवाज येतो. पुढच्या वर्षी जर महिलांची मॅच ठेवायची झाली तर तुम्ही सहभाग होणार का त्याच्यात? 2 शब्द आजच्या आयोजनाबद्दल. इतके सगळ्यांनी कष्ट टाकले त्यांच्याबद्दल काहीतरी बोला. खूप छान कार्यक्रम पार पडलाय. असंच सगळ्यांना. तुम्हाला काय वाटतंय आज कोणती टीम जिंकेल? मला तर असं वाटतं लिपणीच टीम जिंकली तर जास्त आवडेल आम्हाला. अजून कोणी मनोगत व्यक्त करणारे आहेत का? तिकडे या या या. धन्यवाद. चालू असलेली मॅच लेपाणी विरुद्ध फलाणी या 2 टीम मध्ये हा सामना रंगलाय. पहिल्या इनिंग मध्ये लेपणी या संघाने 18 बॉल मध्ये 36 धावा बनवलेत आणि विजयासाठी 37 धावांचं टार्गेट ठेवलंय ते फलाणी या संघासमोर. आणि दुसऱ्या इनिंग मध्ये सलामीवीरसाठी अतिश आणि विशाल हे दोन्ही बॅटर आले. पहिल्याच बॉलवर 2 धावा, त्यानंतर 2 बॉलचा खेळ संपला. तिसरा बॉल टाकला या ओव्हर मधील ऋतिक एक पॉवर प्ले षटक घेऊन 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक. आणि या पॉवर प्लेचा चांगला उपयोग इथे करावा लागेल अतिश आणि विशाल. आता स्ट्रायकिंगला बॅटर विशाल. तिसरा बॉल ऑन साइडला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल बीट होऊन चाललाय विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये. जशा 2 ट्रेन एकमेकांच्या समोरून पास होऊन जातात तसा बॉल आणि बॅट इथे पास होऊन गेलेत. हा बॉल डॉट. चांगली गोलंदाजी. 37 धावांचा टार्गेट आहे. प्रत्येक षटकामागे 12 धावांची सरासरी इथे मेंटेन करावी लागेल ती फलंदाज करणारी टीम फलानी या संघाला. 3 बॉल 3 धावा. पुढचा बॉल हो 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 अगदी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी अपील केली आहे. स्टंबर बॉल लागला की नाही आणि ते बघा पंचांचा निर्णय काय येतोय. अगदी लोवर फुल टॉस होता. अगदी स्वीप करण्याचा प्रयत्न होता पण इथे मिस होऊन बॉल चाललाय. बघा अपील केलंय की स्टंपला बॉल लागला की नाही. इथे रिव्ह्यू घेतला गेलाय तिसऱ्या अंपायर साठी.
इथे जात आहेत. बघूया काय चाचपणी केली जाईल या बॉलची. हा बॉल स्टंपला लागला की नाही आणि ते नॉट आउट घोषित केलं आहे. हा बॉल लागा नाहीये त्यामुळे हा इथे 22 स्वरूपात टीमच्या टोळीमध्ये एक धाव ऍड होईल. एका धावे टीमची धावसंख्या पोहोचली 4. 4 बॉलचा खेळ संपलाय. 4 धावा झालेत. 37 धावांचं टार्गेट. अजूनही 33 धावांची आवश्यकता. पहिल्या षटक एक चांगलं सुरुवात केली आहे. मी पहिलेच बोललो होतो वेल बिगन इज हाफ डन. कोणत्याही कामाची चांगली सुरुवात हे आपला अर्थ काम करून टाकतं. ओ चांगला फटका अगदी मिड ऑनच्या डोक्यावरून गेला फटका. बॉल गेलाय सीमा रेखा पार. अगदी डावकुरा तसा बॅटर होता. अगदी मिड ऑफच्या डोक्यावरून हा फटका खेळलाय. तो डावकुरा त्याचा बॅटर आतिश. हो यावेळी फॉलिंग स्विफ्ट अगदी नेत्रदीप फटका. बॉल चाललाय लॉंग लेग मध्ये सीमा रेषा बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. दोन चौकाने अगदी आपल्या टीमला एक मजबूत स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आणलंय ते फलंदाज आतिश याने. पहिल्या षटकात इथे खेळ संपलाय. 12 धावा झालेत. आता येणारे 12 बॉल असतील. 12 बॉल मध्ये तुम्हाला धावा बनवायचे असतील 25. 12.5ची सरासरी इथे मेंटेन करावी लागेल आणि इथे 12 धावा बनवलेत. अगदी 12ची सरासरीची आवश्यकता होती. 12 बॉल 25 धावा समीकरण या मॅच मध्ये. आता गोलंदाज मार्कवर कोण येईल? सूरज. आता स्ट्रायकिंगला बॅटर विशाल. त्याने 2 बॉल फेस केलेत. 1 धावा बनवले. दुसऱ्या बाजूला आहे तो आतिश. इथे विशालचं एक स्पष्ट भूमिका असेल की आतिशला स्ट्राईक देणे. कारण त्याच्या बॅट पण धावा येत आहेत. 12 धावसंख्या झाली आहे. 12 बॉल मध्ये तुम्हाला धावा बनवायचे 25. दुसऱ्या ओव्हर मधील पहिला बॉल टाकेल गोलंदाज सूरज. पहिलाच बॉल ऑन साइडला फिल्डिंग प्लेसमेंट पाहिली. एक स्क्वेअर लेगला डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट. लॉंग ऑन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे आणि लॉंग ऑफच्या दिशेने 30 यार्ड सर्कलच्या बाहेर एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. दुसऱ्या ओव्हर मधील पहिला बॉल. ओहो बॅटची कडा घेतली. शॉर्ट थर्ड मॅनला चांगला फील्ड केलाय. अगदी चित्त्याच्या चपला इथे धावलाय. पण इथे लेग बाय स्वरूपात 1 धावा म्हणावी लागेल. एका धावे टीमची धावसंख्या पोहोचली 13. आता स्ट्रायकिंगला बॅटर आतिश. त्याच्या बॅटमधून मागील ओव्हर मध्ये 2 चौकार आलेत. त्याची बॅट इथे तळपते आणि त्याला स्ट्राईकवर आणणं गरजेचं होतं आणि स्ट्राईकवर आणलंय ते म्हणजे विशाल याने आणि आपलं काम चोखपणे केलंय. आता गोलंदाज मार्कवर सूरज आहे. साइड चेंज केली आहे. डावकुऱ्या आता साठी फिल्डिंग प्लेसमेंट ऑन साइडला एक डीप मिड विकेट मध्ये एक लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक शॉर्ट मिड विकेट. हो चांगला फटका ऑफ ड्राईव्ह केलाय. डीपचा फिल्डर येईल आणि इथे एकच धावा मिळेल. एका धावे टीमची धावसंख्या 14. एक चांगली गोलंदाजी सूरज यांची. 14 धावसंख्या झाली आहे. अजूनही 23 धावांची आवश्यकता. 10 बॉल 23 असं समीकरण या मॅच मध्ये. तिसरा बॉल स्टेप आउट करत फटका केलाय ऑन साइडला. अगदी काऊकरचा क्षेत्ररक्षक आलाय. 1 धावा. हो चांगलं बॅकअप. निश्चितपणे हा चौकार गेला असता पण चांगलं फीड केलंय. इथे 2 धावा मिळतील. या 2 धाव टीमची धावसंख्या 16 धावसंख्या झाली आहे.
आयुष्यात बॅकअप हे महत्त्वाचं असतं. बॅकअप नसेल तर बॅकअप करावं लागतं. अगदी क्रिकेट असू दे नाही तर कुठलाही बिझनेस, बॅकअप असलं पाहिजे. पुढचा बॉल टाकेल सूरज. हो चांगला बॉल, अगदी वाईड यॉर्कर टाकलाय. अगदी फलंदाजाला फॉलो केलं होतं. चांगली गोलंदाजी सूरज यांची. आपल्या टीमला पूर्णपणे कमबॅक करून दिले. आतापर्यंत 4 बॉल टाकलेत आणि 4 बॉल मध्ये फक्त 4 धावा खर्च केलेत. अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल 21 धावा. इथे कुठेतरी आक्रमक होणे गरजेचे असेल ते विशालला, कारण हे 2 बॉल निर्णायक असतील. हो इथे ऑन साइडला खेळलाय. अगदी डीपचा फिल्टर आलाय बॉलवर. 1 धावा कंप्लीट केली आहे. पण काय क्षेत्ररक्षण, लाजवाब क्षेत्ररक्षण. आणि इथे बघा रनआउटची अपील केली आहे. पण ड्रॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. एका धावाने टीमची धावसंख्या पोहोचली 17. आता शेवटचा बॉल असेल या ओव्हर मध्ये आणि आपल्या टीम साठी पूर्णपणे कमबॅक करून दिलाय. अगदी पलटवार केलाय. तर सूरज याने फक्त 5 धावा खर्च केलाय या ओव्हर मध्ये आतापर्यंत. आता शेवटचा बॉल असेल, हा बॉल निर्णायक असेल. या बॉलवर काहीतरी घडेल. शेवटचा बॉल, 7 बॉल 20 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल, समोर असेल बॅटर आतिश. हो चांगला फटका, अगदी हेलिकॉप्टर फटका खेळलाय. दुसरा धावेचा प्रयत्न, थ्रो केला विकेट किपर एंड कडे, पण अगदी स्वतःला झोकून दिले. 2 धावा इथे कंप्लीट केलेत. या 2 धावा टीमची धावसंख्या पोहोचली 19. इथे 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाखेर फलाने या संघाची धावसंख्या बिनबाद 19. आता येणारे 6 बॉल असतील. 6 बॉल मध्ये तुम्हाला धावा बनवायचे असतील 18. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल. तोपर्यंत ऐकूया आपण डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. दोन षटकाचा ते खेळ संपलाय. 19 धावा आहेत. जर पहिल्या इनिंग मध्ये विचार केला ना तर 2 षटकामध्ये 21 धावा होते. ते लिपनी या संघाच्या. दुसऱ्या बाजूला विचार केला तर फलारी या संघाची धावसंख्या बिनबाद 19. जर तफावत केली तर 2 धावाने मागे आहे. आता समीकरण झालंय 6 बॉल मध्ये तुम्हाला बनवायचे असतील 18. आता गोलंदाज मार्कवर अक्षय. तिसऱ्या ओव्हर मधील पहिला बॉल टाकेल. 6 बॉल मध्ये 18 धावा बनवायचे असतील या मॅच मध्ये. ओ स्वतः फॉलोथ्रू मध्ये जिंकण्याची संधी, पण इथे एकच धावा मिळेल. या एका धावा टीमची धावसंख्या पोहोचली 20. अगदी कौतुक केलं जातं, अगदी समर्थन देखील केलं जातंय आपल्या टीमला. आणि एक यजमान संघ आहे. आता समीकरण म्हणलंय 5 बॉल मध्ये तुम्हाला धावा बनवायचे 17. अगदी या बॉलचा विचार केला ना तर फुल टॉस चेंडू होता. अगदी समोरच्या दिशेने खेळला आणि स्वतः फॉलो थ्रू मध्ये जेल टिपणं हे कठीण असतं आणि हेच चित्र इथे पाहायला मिळालं. आता दुसरा बॉल असेल या ओव्हर मधील. 5 बॉल मध्ये तुम्हाला 17 धावा बनवायचे आहेत. हाफ ट्रॅकर बॉल अगदी यावेळी ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स केलाय आणि इथे 2च धावा मिळतील. या 2 धावाने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 22. आता समीकरण 4 बॉल मध्ये 15 धावा बनवायचे आहेत. इथे मोठा स्ट्रोक येणे गरजेचे असेल ते फलानी संघाला या स्पर्धेमध्ये सेमीफायनल मध्ये जर तुम्हाला दाखल व्हायचं असेल तर हा सामना दोन्ही टीम साठी जिंकणे महत्त्वाचे असेल. 4 बॉल मध्ये 15 धावा बनवायचे आहेत. बॉलिंग मार्कवर सज्ज आहे तो अक्षय. हा तिसरा बॉल या ओव्हर मधील. हो यावेळी चांगला फटका काढलाय. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथे झेल सुटलाय. आणि ते 2 धावा मिळतील. या 2 धावाने टीमची धावसंख्या पोहोचली 24. आता समीकरण झालंय विजयासाठी 3 बॉल मध्ये 13 धावा 3 बॉल्स मध्ये.
स्ट्रायकिंग एंडला आतिश, अजूनही सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये आहेत, अगदी पूर्णपणे झुंज देत आहेत शेवटच्या बॉल पर्यंत. बघूया ही झुंज आपल्या टीमला विजय करून देत का. कष्ट इथे करावे लागतील. पुढचा बॉल यावेळी चांगला फटका खेळला आहे, अगदी अति झेलची संधी आहे आणि अगदी झेल टिपलाय. अगदी चांगलं एंटरटेनमेंट पाहायला मिळतं, अगदी चांगलं सेलिब्रेशन इथे होत आहे. आपल्या टीमसाठी एक चांगलं समर्थन देत आहेत. ते देखील खेळाडू आहेत, माजी खेळाडू आहेत, त्यांना देखील क्रिकेटची आवड आहे, त्यामुळे ते इथे आलेत स्पर्धा पाहण्यासाठी आणि अगदी पूर्णपणे आनंद लुटतायत या स्पर्धेचा. आता समीकरण झालंय 2 बॉलमध्ये 13 धावा बनवायचे आहेत आणि या स्पर्धेमध्ये नियम आहे कंपल्सरी चेसिंग. जर सामना बरोबर सुटला तर प्रथम फलंदाजी करणारा हा संघ विजयी घोषित केला जाईल. त्यामुळे इथे सामना पूर्णपणे झुकलाय तो लिपणी या टीमच्या बाजूने. आता नवीन बॅटर अर्पेश फुल टॉस इथे ऑल साइडला खेळलाय, अगदी डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फील्ड केला जातोय आणि इथे एकच धाव मिळेल. एका धावे टीमची धाव संख्या 25. आता 1 बॉल मध्ये 12 धावा बनवायचे आहेत. एखादा नो चेंडू हा सामन्यामधील आव्हान जिवंत ठेवू शकतो. बघा चमत्कार घडतो का. आपण क्रिकेटच्या इतिहासामध्ये पाहिलं देखील आहेत आणि ऐकलं देखील आहे. शेवटचा 1 बॉल 12 रन्स आणि इथे विजय होतोय लिपणी संघ. हार्दिक अभिनंदन. दुसऱ्या बाजूला हार्ड लक म्हणावं लागेल फलानी संघाचा. मागचा मॅन ऑफ द मॅच अर्थात रणजित ठरलाय मॅन ऑफ द मॅच आणि रणजितला मी विनंती करतोय आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. मागच्या मॅचचा हिरो अर्थात